हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 88. शंकात्मे. काही लोकांना प्रत्येक बाबतीत अनंत शंका आणि प्रश्न असतात. म्हणजे एखादा विषय त्यांच्या कर्मयोगाशी निगडीत असला, त्यांच्या जीवनाशी संबंधित असला आणि मग त्यासंबंधी काही माहिती मिळावी म्हणून त्यांनी त्यांच्या शंका प्रश्न योग्य त्या जाणकार व्यक्तीला विचारल्या तर ते ठीकच असते, ते शोभूनही दिसते. परंतु आपला ज्याच्याशी काही सुतरामही संबंध नाही, ज्याला विचारावे त्यालाही यामध्ये स्वारस्य नाही आणि तरीही शंका प्रश्न विचारत राहायचे, हा प्रकार महा डोकेदुखी आणि ताप देणारा आहे. असे शंकात्मे आपल्या कुंडलीत नसावे, हे लोक भेटू नयेत असे वाटते. आपण काही कामाला जात असावे आणि शंकात्मा आपल्या वाटेत मांजरासारखा आडवा यावा. कामाला जाताना वाटेत मांजर आडवे आले तर ते अशुभ समजले जाते आणि लगेच 4 पावले मागे येऊन मग पुन्हा पुढे जावे असे म्हणतात. काय महाराज, गेल्या 10 दिवसात आपले दर्शन नाही अगदी. हो, तीर्थयात्रेला गेलो होतो. अरे वा, याचा अर्थ म्हणजे आता शंका प्रश्न विचारायला आयतेच कुरण मिळाल्याचा हा आनंद असतो. आणि मग चौकशी कमिशनरच्या थाटात चौकशी सुरू. कोणीकडे गेला होतात, कसे गेला होतात, प्रत्येक ठिकाणी कोणीकडे किती मुक्काम करत होतात, त्या 2 तीर्थस्थानांमध्ये किती किलोमीटर अंतर आहे, अगोदर आरक्षण केले होतेत का, लगेच आरक्षण मिळाले का, मुक्कामी पैसे किती द्यावे लागले, जेवणाची सोय कशी होती, जेवणासाठी किती पैसे द्यावे लागले, गर्दी कितपत होती, कोणत्या तीर्थस्थानी काय काय पूजाविधी केलेत, त्यासाठी किती दक्षिणा द्यावी लागली. मग तेचपर्यंत गेलाच होतात तर मग त्या अमक्या ठिकाणी का गेला नाहीत, कधी परत आलात. 1 ना 2 हजार प्रश्न आणि शंका. या उलट जर आपण बोललो की अमुक दिवशी भेटायला जमणार नाही, लगेच का हो, तीर्थयात्रेला जाणार आहे. अरे वा, आता न विचारता सल्लामसलत सुरू. कोणीकडे जाणार आहात, कसे जाणार आहात, असे जाणार आहोत. अहो, असे नका जाऊ. अहो, पण आमचे सर्व अगोदरच ठरले आहे. तरी त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो तसे जा, म्हणजे तुमची ट्रिप 6 ऐवजी 5 दिवसात पूर्ण होईल. स्वतःच्या गाडीने जाणार आहात, आदल्या दिवशीच पेट्रोल भरा. आमचे व्याही म्हणजे मुलीचे सासरे असेच गावाला जात होते आणि ऐन घाट चढताना पेट्रोल संपलं. काय हाल झालायत म्हणून विचारता. मी मनातल्या मनात म्हणालो, मी कुठे काय विचारतोय. यातच भर म्हणून हे लोक महावाचाळ असतात. त्यांचे आटपता आटपत नाही. एका विषयामधून दुसरा आणि दुसऱ्यामधून तिसरा आणि असे एकामागोमाग एक विषय काढून शांतपणे समोरच्याला पिळत असतात. त्यांना हे असे विषय सुचतात कसे, हा मला प्रश्न पडतो. यापेक्षा क्रिकेट कॉमेंट्री बरी. माझ्या एक बोलघेवड्या नातेवाईक होत्या. भर रस्त्यात समोरच गाठ पडली. मला म्हणाल्या, जय, माझ्याकडे तू कधी आलेला नाहीस. मी कुणीकडे राहते हेही तुला माहीत नाही. केव्हा येतोस सांग, म्हणजे माझा पत्ता सांगते. मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना सांगितले, तुमचे ज्या दिवशी मौन व्रत असेल त्या दिवशी नक्की येईन. त्यापुढे काही बोलायच्या आधीच मी तेथून सटकलो. हे लोक इतरांच्या बाबतीत हा इतका विचार कशाला करतात. कोणीकडे जाऊन आपण काय काय केले यात अशा लोकांना इतके बारीक सारीक स्वारस्य कशाला असते. इतक्या चौकशा करून यांना नक्की काय मिळते. अशा इतरांच्या विषयात यांचा इतका रस कशासाठी असतो. आपण फिरायला गेलो तर विचारतात किती किलोमीटर्स फिरता, किती पावले चालू होते, त्यात तुमच्या इतक्या कॅलरीज जळतात, तितक्या पुरे होतात का. स्वतःचा कर्मयोग, स्वतःचे कुटुंब यात प्रश्न काय कमी आहेत का हो. या पलीकडे अन्य गोष्टींसाठी यांना वेळ मिळतो कसा. कोणीही न विचारता यांना दुसऱ्याला सल्ला द्यावा असे मनात तरी येते कसे. पेट्रोलच्या काट्यावर लक्ष ठेवले तर ते आपण समजू शकतो. पेट्रोल संपत आले तर माहीत व्हायला पाहिजे. परंतु एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी जाताना किती किलोमीटर्स झाले हे कशासाठी पाहतात आणि इतरांना विचारतात आणि न विचारता सर्वांना सांगत सुटतात. सतत बोलायची सवय असली की सतत बोलायला इतके विषय सुचणार तरी कसे. मग उखाड्या पाखाड्या, निंदा नादस्ती
इकडच्या बातम्या तिकडे आणि तिकडच्या बातम्या इकडे असे सुरू होते. यात कित्येक वेळा जे बोलू नये तेच नेमके बोलले जाते. यामधून वैमनस्य येते. बोलघेवड्यांना स्वतःच्या घराची ॲलर्जी असते. ते घरी एकटे थांबू शकत नाहीत. तसे थांबल्यास त्यांना नेमका काय त्रास होतो काही कळत नाही. असे दररोज कोणाच्या ना कोणाच्या तरी घरी काहीही काम नसताना जात असतात. यांच्यासारखी त्यांच्याकडे काहीही काम नसताना येत असतात. आपल्या आणि दुसऱ्याच्या आयुष्यामधील बहुमोल वेळ कुरतडत असतात. इतरांच्या व्यवहारात लक्ष घालतात. त्यामुळे बहुतांशी सर्वांकडून बोलणी खातात आणि तरीही सुधारत नाहीत. मौन ही आपली मूलभूत आत्मभाषा आहे. ओंकार ध्वनीमधून आपण केवळ व्यवहाराच्या सोयीसाठी सूर, स्वर, शब्द, अक्षर, लिपी, मुद्रण, साठवण वगैरे शोधले आहे. याचा ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी उपयोग होतो. याचा अत्यावश्यक व्यवहारासाठी आणि आत्मज्ञानासाठीच उपयोग करायचा आहे. यापेक्षा अन्य प्रकारे उपयोग करणे म्हणजे आपल्या बहुमोल वेळेचा दुरुपयोग करणे आहे. याचप्रमाणे यासाठी आपली अत्यंत दुर्मिळ अशी ऊर्जा वाया घालविणे आहे. आपली ऊर्जा देहधर्म करून आत्मशोधन आणि त्यायोगे मुक्ती प्राप्त करणे यासाठी वापरायचे. सतत भान ठेवावे की हा मानवी देह आहे. याचा उपयोग मुक्ती प्राप्त करणे यासाठीच आहे. अन्य प्रकारे हा देह वापरणे म्हणजे आत्मप्रतारणा आहे. आत्मप्रतारणा म्हणजे स्वप्रतारणा आहे. मानवी देह भौतिक उपभोगांसाठी उत्क्रांत झालेला नाही. ते सर्व मानवेतर जन्मामध्ये त्या देहांकडून उपभोगून झाले. या मानवी देहाकडून ती अपेक्षाही नाही. यामुळे जे भौतिकाच्या कच्छपी लागतात ते जीवनाला पारखे होतात. त्यांना आयुष्य जगावे लागते. या आयुष्यात त्यांना सतत सुखदुःखांना सामोरे जावे लागते. त्या संचितामुळे पुनर्जन्माच्या न संपणाऱ्या फेऱ्यात कायम अमुक्तावस्थेत अडकावे लागते. यामुळे मूलभूत आनंदी असणारा मानव, आनंद हा स्वभाव असणारा मानव कायम सुखदुःख सोसत राहतो. तो मूलभूत स्थितीत कधीही निर्लेप आनंदात असत नाही. 4 जणात राहायचे म्हणजे समाजाचे रीतिरिवाज पाळावे लागतात. 4 जणात जाणे येणे ठेवावे लागते. जनसंपर्क ठेवावा लागतो. आपण असे केले नाही तर लोक आपल्याबद्दल चांगले बोलत नाहीत, आपल्याशी व्यवहार करत नाहीत. याची काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या कर्मयोगापुरता जनसंपर्क पुरे असतो. तो मात्र उत्तम ठेवावा. कोणी विनाकारण जवळ येऊ लागल्यास त्याला आध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात करावी. अल्प कालावधीमध्ये असा कामापुरता जवळ येतो आणि तत्काळ आपणहून दूर होतो. गरजेपेक्षा जास्त अनावश्यक हाव असेल तरच अयोगिक जनसंपर्क वाढवावा लागतो. अवास्तव प्रसिद्धी आणि भ्रामक बेगडी प्रतिष्ठेसाठी हाजी करावी लागते. अनावश्यक धनसंपत्तीसाठी भौतिक आयुष्य आहे तेथे लाड घोटावी लागते. परंतु जर आपल्याला आध्यात्मिक तत्त्वज्ञानाप्रमाणे जीवन जगत अध्यात्म साध्य करायचे असेल तर लोक काय म्हणतील याची आपल्याला पर्वा करण्याचे कारण नाही. लोक दोन्ही बाजूने बोलत असतात. अशांची भीड कशासाठी बाळगायची? तसेच असे करणाऱ्यांची अशी काय लायकी आहे की आपण त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे? आपण आपले काम नेकीने करावे. याचा अर्थ असा आहे की कामाबद्दल पूर्ण निष्ठा बाळगूनच कर्मयोग करावा. न्यायमूर्ती प्रभुणे यांनी सत्ताधीश असलेल्या खुद्द पेशव्यांना शिक्षा सुनावली होती. सध्याचे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांनी त्यांच्या सासऱ्यांचे अनधिकृत बांधकाम तोडले. कर्मयोगामध्ये नाती संबंध यांचा संबंध न आणता प्रामाणिकपणे कर्म करायचे सध्याचे एक सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंडे यांचा आदर्श बाळगावा असे आहेत. असे केले असता आपल्याला कोणाची पर्वा करण्याचे कारण नाही. आपली आध्यात्मिक वाट आपण आपल्या अंतिम आत्मध्येयाकडे लक्ष ठेवून निर्भीडपणे चालत असावे. स्वतःच्या फायद्यासाठी लाच देऊ करणे, खोटे व्यवहार करणे, कुचकट बोलणे, प्रत्येक गोष्टीला नावे ठेवणे हे लोकांचे कामच आहे. अशांची उपेक्षा करावी. यातच आपला आत्मोद्धार आहे. हरि ओम.